प्रस्तावना ही कशा कशा पद्धतीने करता येईल? सगळ्यात साधी सोपी पद्धत ते म्हणजे काय आहे? प्रस्तावनेमध्ये सगळ्यात साधं सोपं, ज्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे त्याची व्याख्या लिहा किंवा त्याचा ऍटलिस्ट अर्थ स्पष्ट करा किंवा ऍटलिस्ट त्याचा जो काही बेस आहे बरं का, बेस मी तुम्हाला सांगतो सगळं हे बेस, तो बेस विश्लेषित करा. हे तुम्ही करू शकता बरं का. त्याचबरोबर तुम्ही एखादा चालू घडामोडी जी आहे त्या चालू घडामोडीने त्याच्या उत्तराची सुरुवात करू शकता किंवा एखादं उद्धरण म्हणजे कोटेशन, त्या कोटेशनने तुमच्या उत्तराची सुरुवात करू शकता. बघा किती वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. जसं फॉर एक्झाम्पल व्याख्या. आता जागतिकीकरणाचा मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये काय करता येईल? जागतिकीकरण म्हणजे काय याची व्याख्या माहिती असेल तर लिहा त्या पद्धतीने. जागतिकीकरण म्हणजे केवळ वस्तू आणि सेवांचा व्यापार, मुक्त व्यापार नसून लोकांचे परस्परांवरील वाढते अवलंबित्व म्हणजे काय आहे? जागतिकीकरण होय, अशी संयुक्त राष्ट्रसंघाने व्याख्या केली. झालं. पहिल्यांदाच मी काय केलं? सिक्सर मारला. म्हणजे मला कन्सेप्ट किती क्रिस्टल क्लिअर आहे हे त्याला कळलं. माझी प्रस्तावना तिथून झाली. किंवा अर्थ सांगा, ऍटलिस्ट अर्थ सांगा. जागतिकीकरण म्हणजे कोणत्याही बंधनाशिवाय भिन्न भिन्न राष्ट्रांदरम्यान वस्तू व सेवांचा व्यापार घडून येणं, आयात निर्यात यासारखी बंधनं कमी होणं, लोकांना स्थलांतराच्या संधी मिळणं, असा सांगा अर्थ. काही हरकत नाहीये. ऍटलिस्ट त्याने सांगा, एखादं उत्तर त्याने सुरुवात करा. बेस विश्लेषित करणं. बेस म्हणजे बऱ्याच वेळेस कसं होतं, आता समजा हे ढगफुटीचं आपण उदाहरण घेतलं, काय की हिमालयन पर्वतरांगामध्ये अचानक घडून येणाऱ्या पुरांची समस्या अलीकडील काळात वाढत आहे, चर्चा करा, असा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये प्रश्न कशाबद्दल आहे? अचानक येणाऱ्या पुराबद्दल आहे, फ्लॅश फ्लड बद्दल आहे. तुम्ही फ्लॅश फ्लडची इथे व्याख्या लिहू शकता किंवा हे फ्लॅश फ्लड कुठे आहेत? हिमालयन पर्वतरांगामध्ये आहेत. तो त्याचा बेस आहे. तो त्याचा काय आहे? बेस आहे. मग तुम्ही हिमालयन पर्वतरांगांपासून पण सुरू करू शकता, कारण प्रश्न हिमालय पर्वतरांगाबद्दल पण आहे. तो त्याचा मूळ आहे, बेस आहे, आधार आहे. फ्लड कुठे येत आहेत? हिमालयामध्ये येतात. त्याच्याबद्दल तुम्ही सांगायला सुरुवात करा की हिमालय पर्वत हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत असून तो अस्थिर आहे, भूगर्भदृष्ट्या अस्थिर आहे. आणि मग तिथे लिहायचं की त्यामुळे बदलत्या हवामानामुळे मानवनिर्मित कारणामुळे पुराची समस्या वाढत चाललेली आहे. असं आपण काय केलं? त्याची प्रस्तावना करू शकलो. बेस पण सांगितला. चालू घडामोडी. आताच हेच ढगफुटीचं उदाहरण घ्या. ढगफुटीबाबत उदाहरण काय घेऊ शकता की नुकत्याच 2024 मध्ये किंवा आत्ताची घटना घ्या 25 मधली, तर धरली 2025 कधी ऑगस्ट 2025 मध्ये उत्तराखंड मधील धारली या गावात अचानक आलेल्या पुराने पुन्हा एकदा या समस्येची तीव्रता सर्वांसमोर आणली आहे. चालू घटनेला आपण कनेक्ट केलं. जागतिकीकरणासंदर्भात ट्रम्प यांनी वाढवलेलं 50% भारतावर कर, त्याने सुरुवात करा. चालू घडामोडी. कोटेशन, एखाद्या कोटेशनने करू शकता तुम्ही. एखाद्या लक्षात कोटेशनने करू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल जागतिकीकरणासंदर्भात फ्रेडरिक रूझवेल्ट यांच्या मते जागतिकीकरण ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया असून तिला अंत नाही. ती नेहमी वेगवेगळे रूप धारण करते. या संदर्भात जागतिकीकरणाची आपण पुढील प्रमाणे चर्चा करू. एखादं कोटेशन सांगितलं. मगाशी मी गांधीजी बद्दल तुम्हाला प्रश्न सांगताना कोटेशन सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मते गांधीजी यांचं स्वातंत्र्य संग्रामातील योगदान हे संघर्ष असं येते. तह संघर्ष आणि तह या पद्धतीने व्यूहरचना पाहता येते. कोटेशन त्याने तुम्ही सुरुवात करू शकता. येते लक्षात? सो प्रस्तावना अशा वेगवेगळ्या पद्धतीने लिहायची. त्याच्यानंतर मग काय करायचं? एक कनेक्टिंग पॅरा लिहायचा का? जर आवश्यकता असेल तरच लिहायचं, नाहीतर लिहायची गरज नाही. पण प्रश्नानुसार मात्र तुम्ही त्याला बघितलं पाहिजे. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.